प्रयागराजच्या कुंभमेळ्याला अमरावतीवरून गेलेल्या 450 यात्रेकरूंची फसवणूक झाल्याचा आरोप यात्रेकरूंनी केला आहे. आयोजक सूरज मिश्रा याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल व्हावा तसेच या संदर्भात आयोजकांवर कडक कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा निवेदन देण्यात आलं. तसेच या संदर्भात राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. प्रयागराज यात्रेकरूंचा हा मुद्दा ऐरणीवर आला असून पत्रकार परिषदेच्या माध्यमातून पीडित यात्रेकरूंनी आपली व्यथा मांडली. सर्वप्रथम आपल्याला सर्वांना आमच्याकडून नमस्कार. मी श्रद्धा गुहे, माझ्या सहयोगी श्रद्धा वोरा आणि बाकीचे सर्व मागे बसलेले सोबत बसलेले हे महाकुंभ यात्रेत सहभागी झालेले होते. घडलेला सर्व प्रकार आपल्याला सर्वांना माहिती आहे. तर याबद्दल सर्वप्रथम पोलीस ठाण्यात कंप्लेंट केल्यावरही आमची कंप्लेंट तिथे ॲक्सेप्ट केली गेलेली नव्हती. आम्ही CP सरांकडे निवेदन दिलं, कलेक्टर सरांकडे निवेदन दिलं, त्यावर अद्यापही काही कार्यवाही करण्यात आलेली नाही. आणि जसं की काल सूरज मिश्रा आणि त्यांचे सहयोगी यांनी पत्रकार परिषद घेतलेली होती, तर त्यात त्यांनी सर्वप्रथम भक्तीच्या नावाखाली सर्वांना ठगवण्यात आलेलं आहे त्यांच्याकडनं आणि स्वतःची चूक मान्य करण्याच्या ऐवजी त्यांनी एक निरपराध स्त्रियांना आरोपी ठरवलेला आहे. हा जो प्रकार झाला म्हणजे फेसबुक त्यानंतर व्हॉट्सअप आणि वृत्तपत्र यामध्ये यांनी अशा प्रकारची ॲड दिली. हे बघा, फोटो नंबर 1 ज्यामध्ये अशी ॲड दिली. मी एक कॉपी आपल्याला देतो किंवा हे एक जण जे कोणी मुख्य असतील ते पाहू शकतात. त्याला मी सिरियल नंबर दिलेले आहे, ते पाहू शकतात. अशा प्रकारची ही ॲड अगोदर आली त्यांची आणि त्यामध्ये सरळ दिलेलं आहे की 27 ते 3 तारखेपर्यंत हा महाप्रयागचा कार्यक्रम आहे. त्यामध्ये प्रयागराज, अयोध्या आणि वाराणसी या तिन्ही ठिकाणचे दर्शनं राहतील आणि त्यामध्ये ज्या सुविधा देण्यात येतील त्या म्हणजे एक वेळचा नाश्ता, सामूहिक राहण्याची व्यवस्था, एक वेळचं जेवण, 2 वेळचा चहा आणि महिलांकरता राहण्याची स्वतंत्र व्यवस्था. ही त्यांची कमिटमेंट होती या महाकुंभ यात्रा ऑर्गनाईज करण्याची. आणि हे या ठिकाणी अशा प्रकारचे ते जे पॉम्पलेट्स होते ते पॉम्पलेट्सही होते. फेसबुक, व्हॉट्सअपवर सुद्धा या प्रकारचं प्रसारित केलेलं होतं, म्हणून सर्व लोक गेले. आता त्यावेळेला मी प्रत्यक्ष जाऊन बुक केलं. ते बुकिंगची ही माझी पावती आहे. हे मी जी पावती 6 जणांची फाडली तेव्हा ते मला सांगत होते की फक्त आमच्या 2 गाड्या जाणार, परंतु प्रत्यक्षात त्यांनी 10 गाड्यांचं बुकिंग केलं. म्हणजे 2 गाड्याचं नियोजन आणि 10 गाड्याचं नियोजन ह्यामध्ये जी एफिशियन्सी लागते ती एफिशियन्सी त्यांच्याजवळ आहे की नाही आहे आपल्याला माहीत नाही. परंतु त्यांनी हे जे आहे लोकांना एक अंधारात ठेवून अशा प्रकारचं 10 गाड्यांचं बुकिंग केलं. त्यानंतर त्यांनी हे अशा प्रकारचे आय कार्ड दिले प्रत्येकाला. दिस इज आय कार्ड. हे त्यांचं आय कार्ड आहे त्यांनी दिलेलं पॅसेंजरला. काही पॅसेंजरला दिलं, त्यांनी ते इन्सिस्ट केलं की आम्हाला पावती द्या, आम्हाला कार्ड द्या, आम्ही कोण्या गाडीत बसायचं. त्यांना दिलं, बाकी कोण्या लोकांना, बऱ्याचशा लोकांना दिलं पण नाही. आणि याच्या मागे हे नंबर दिले त्यांनी, त्यांचे सहयोगी. हे सहयोगी जे इथे दिलेले आहे, हे सहयोगी हे फोटो नंबर 1 जे आहे त्या फोटो नंबर 1 मध्ये त्यांची नावं आहेत. शर्मा वगैरे हे जे लोक आहेत, संजय शर्मा काय नाही, ते सगळे त्यांचे नावं दिलेले आहेत त्यांनी. त्यानंतर हे असे नंबर दिलेले आहेत त्याचे. मी हे दाखवतो तुम्हाला. त्यानंतर जेव्हा ही सर्व मंडळी जेव्हा 27 तारखेला 9 वाजता यांना बोलावलं, 9 वाजता सर्वजण आले, परंतु यांचं कुठलंही नियोजन नव्हतं की कोण्या गाडीमध्ये कोणाला बसवायचं. कुठलं नियोजन नव्हतं यांचं. म्हणजे हे जे यात्रेकरू आहे तो कोण कुठं आहे बसणार, कोण्या गाडीत बसणार त्याची यादी नव्हती यांच्याजवळ आणि गाडी नंबर कोणता, कोण्या गाडीत कोणाला बसवायचा हे नियोजन मुळीच नव्हतं. मग जसे जसे लोक आले तर त्याप्रमाणे यांनी त्या लोकांना त्याच्यामध्ये बसवलं. ठीक आहे. त्यानंतर आम्ही 27 तारखेला
27 तारखेला आम्हाला ज्या गाडीत बसवलं त्या गाडीमध्ये आम्ही 9 वाजता बसलो, सकाळी 9 वाजता. परंतु त्या गाड्या संध्याकाळी 6 वाजेपर्यंत निघाल्याच नाही, इथंच होत्या. हां, मग शेवटी लोकांनी जे डबे वगैरे ज्यांनी आणलेले होते त्या सर्वांनी मग ते डबे. देखिए, बात ऐसी है कि हम जब सीपी ऑफिस गए, सबसे पहले तो हम बस से उतर के राजापेट गए. राजापेट में ये सर हमारे साथ थे. सुनिए ना, मैं आपको पूरा डिटेल में बता रही, क्योंकि मैं कोई पॉलिटिक्स से नहीं हूँ. मैं आपके सबके सवाल के जवाब धीरे धीरे देती हूँ सर, एकदम धीरे धीरे देती हूँ. हम जब राजापेट पे गए तब उन्होंने हमारी कंप्लेंट लेने से मना कर दिया. वहाँ के जो क्या नाम है वो सर का, पुनीत सर. वहाँ के जो पुनीत सर थे वो हमारे सामने बैठे थे. हम लाइन से बैठे थे उनको बताने वाले, लेकिन पुनीत सर का हमारे कुछ बयान पे कोई ध्यान नहीं था. वो अपने फ़ोन पे व्यस्त थे. हमको वो सही नहीं लगा, तो उसके लिए हम सीपी ऑफिस गए. सीपी ऑफिस में उस दिन सामने कोई मंत्री जी आए हुए थे. हमने जो किया हमने वो नहीं करना चाहिए था, ये भी हमें पता है. लेकिन वहाँ पर जो हुआ उसके बाद में फैजलपुरा पुलिस स्टेशन में हमारी कंप्लेंट ना लेते हुए लेखित तत्कार लिया ना, तत्कार लिया उन्होंने हमारी. और उसके बाद में हमको अभी भी राजापेट पुलिस स्टेशन से एक एक करके सबको फ़ोन आ रहे हैं और सबको अपना बयान के लिए वहाँ पर बुला रहे हैं. क्योंकि वहाँ पे जब मैंने शिंदे सर से जब मेरी बात हुई थी हम सब लोगों की, तो उन्होंने एक ही कहा था कि हमें 7 दिन का समय चाहिए, जिसमें से आज 6 दिन हो चुके हैं, कल का 7वां दिन है. सोमवार को हम उनको जवाब मांगेंगे कि आपने हमारे जो हमने बयान दिए थे उसका रिएक्शन क्या हुआ, उसका आपने कुछ समाधान निकाला कि नहीं निकाला. और अभी किसी ने बोला था कि सूरज मिश्रा से हम क्या अपेक्षा करते हैं, तो पहले दिन से तो अभी तक हमारा तो सिर्फ यही बोलना था कि सूरज मिश्रा सामने आके माफ़ी मांग ले. हमको पूरे पैसे भी नहीं चाहिए. 6,000 जब वो एक व्यक्ति से ले रहे हैं ना, तो 2,000 हमारा खर्चा पकड़ लो, 4-4 हज़ार रुपये सबको वापस करें और सबके सामने आकर एक माफ़ी मांगे कि मेरे से गलती हो गई है. बस ये हम चाहते हैं सूरज मिश्रा से.